नमस्कार मंडळी. जागतिक दृष्टिदान दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांचे मनमोगरा चॅनेलवर हार्दिक हार्दिक स्वागत. डोळे अर्थात नेत्र, नयन, आखे, आईज आणि याच्या आकारावरून प्रकारावरून प्रचलित नावे. नेत्रा, सुलोचना, सुनयना, मीनाक्षी, विराक्षी, हरिणाक्षी, विशालाक्षी अशा आपल्या दृष्टीने सृष्टी आजमावणाऱ्या या डोळ्यांवर काव्य करणाऱ्यांची म्हणजेच कवी आणि गीतकारांनाही भूल पडली नसती तरच नवल. म्हणूनच प्रथम ऐकूया काही गीतांची झलक. नैनों में दर्पण है, दर्पण में कोई देखूं जिसे सुबह हो शाम. बोलो जी बोलो ये राज खोलो, हम भी सुने दिल को थाम. तेरे नैना मेरे नैना, तेरे नैना मेरे नैनों से मीठी मीठी बातें करते हैं. जब नैना बातें करते हैं, दिल मुलाकातें करते हैं. नैन मिले चैन कहाँ, दिल है वही, तू है जहाँ ओ साथिया सैया सावरे. ओ पिया ओ साथिया सैया सावरे. आँखों ही आँखों में इशारा हो गया, बैठ बैठ जीने का सहारा हो गया. आँखों ही आँखों में. असा शब्दाविना संवाद साधण्याची कला डोळ्याच्या माध्यमातूनच होते. परंतु ज्यांना जन्मापासूनच दृष्टी नाही त्यांच्यासाठी ही गोष्ट दुरापास्तच. कुणाला काही कारणामुळे अंधत्व येते, ज्यामध्ये अपघात, कॉर्निया संबंधी आजार, मोतीबिंदू, काचबिंदू. भारतासह अनेक देशांमध्ये अंधत्व ही मुख्य समस्या आहे. विविधतेने नटलेली सृष्टी पाहता येत नसल्याने तेरे नैनों के मैं दीप जलाऊंगा, अपनी आँखों से दुनिया दिखलाऊंगा असं म्हणून दिलासा दिला जातो. दृष्टी असणारी व्यक्ती जेव्हा अंध व्यक्तींना पाहते तेव्हा अवतीभोवतीच्या डोळ्याला सुखावणाऱ्या गोष्टींपासून या व्यक्तींना मुकावे लागते. याचे खरोखर दुःख होते. पण आपण नेत्रदान करण्याचा संकल्प केला तर कितीतरी व्यक्तींचे अंधत्व दूर होईल. हेच नेत्रदानाचे महत्त्व लक्षात घेऊनच नेत्रविशारद डॉक्टर R.A. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 10 जून हा दिवस जागतिक दृष्टिदान दिवस अर्थात वर्ल्ड आय डोनेशन डे म्हणून साजरा केला जातो. आपल्या हयातीत नेत्रदानाची इच्छा व्यक्त केलेली अथवा अधिकृत फॉर्म भरलेली व्यक्ती मृत पावल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी कळवले तर MBBS नोंदणीकृत डॉक्टर हे नेत्रसंकलन करू शकतात. यासाठी फक्त 10 ते 15 मिनिटांचा कालावधी लागतो. वैद्यकीय नियोजनानुसार बुबुळ विशेष रसायनामध्ये 2 ते 3 आठवडे ठेवता येतात. मृत्यूपूर्व संकल्प नसला तरीही नातेवाईक संमती देऊ शकतात. याविषयी बरेच गैरसमज आहेत. पण 1 वर्षाच्या बालकापासून ते कितीही वयापर्यंत चष्मा असलेली, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेली, मधुमेही, उच्च रक्तदाब असलेली व्यक्तीसुद्धा डोळे दान करू शकते. फक्त गंभीर आजार, कावीळ, एड्स सोडून. तर मंडळी, मरावे परी नेत्ररूपी उरावे यासाठी आपण आपल्या हयातीत डोळ्याची काळजी घ्यावी. यासाठी योग्य आहार, जीवनसत्व अयुक्त, डोळ्यांची स्वच्छता, व्यायाम, गरजेनुसार डोळे तपासणी, स्क्रीन टाईम कमी, जेणेकरून आपल्या डोळ्यामुळे अंध व्यक्तीच्या जीवनात प्रकाश येऊन तो सुद्धा आपल्या प्रेयसीला म्हणू शकेल, शुक्र तारा मंदवारा, चांदणे पाण्यातुनी, चंद्र आहे स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातुनी. आज तू डोळ्यात मा
मिसळूनी डोळे पहा, तू अशी जवळी रहा. एक मात्र आहे की अंध व्यक्तींना गायनाचे वादनाचे अंग असतेच. त्यावर ते आपला उदरनिर्वाह देखील करू शकतात. कवी सूरदास, गीतकार, संगीतकार, गायक रवींद्र जैन अशी अनेक उदाहरणे आहेतच. तसेच ब्रेल लिपीद्वारे शिक्षण घेऊन नोकरी व्यवसायात देखील पारंगत होतात. पण एखाद्या दात्याकडून स्वतःच्या डोळ्यांनी जग पाहता आले तर उर्वरित आयुष्य विविधरंगी होईल आणि तो किंवा ती म्हणू शकतील, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है, ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले. किंवा ये आँखें देख कर हम सारी दुनिया भूल जाते हैं, अखियों के झरोखों से मैंने देखा जो सावरे, तुम दूर नजर आए, बड़ी दूर नजर आए. तर मंडळी, आपल्यासहित इतरांनाही नेत्रदानाविषयी प्रवृत्त करून जनजागृती करूया. मगच प्रकाशमय होईल कित्येक अंधांची दुनिया.